Hello and welcome back to the another video session of Standard 7 Geography. We will start lesson number 11, Contour Maps and Landforms. So let's get started. In Standard 5, you have gathered some information about low height and relief are shown in the map. Now carry out the following activity on the same topic under the guidance of the teacher. Try this for the teacher. Carry a few large potatoes to the class, make group of the student and distribute the potatoes among the group. तर बघा काय करायचं, सगळ्यात पहिले पोटॅटो घ्यायचा आहे, नाईफ घ्यायची आहे, स्केल घ्यायची आहे, पेन घ्यायची आणि एक कागद घ्यायचा आहे आणि ते एक सुई दिसते. टेक अ लार्ज ऑब्लेट शेप पोटॅटो, ऑब्लेट म्हणजे असा लंबा पोटॅटो, अँड अदर रिक्वायर्ड ॲटम आय सो इन द अबव. इथे जे ॲटम आहे सगळे घ्यायचे आहे. बघा ऑब्लिक शेप आहे. ऑब्झर्व हाऊ अ पोटॅटो अपियर्स वेन सी फ्रॉम द फ्रंट अँड वेन सी फ्रॉम अबव. समोरून बघितल्यावर कसा दिसतो आणि वरून बघितल्यावर कसा दिसतो हे दाखवलेलं आहे. ड्रॉ अँड आउटलाईन ऑफ द पोटॅटो इन युअर नोटबुक. आणि आपल्या नोटबुकवर पोटॅटोची एक आउटलाईन काढून घ्यायची आहे. इथे नंतर पोटॅटो कट करताना दिसत आहे. तर बघा, कट द पोटॅटो इंटू 2 पार्ट्स सो दॅट इच पार्ट हॅज अ फ्लॅट बेस. तर पोटॅटोचे 2 पार्ट करायचे आहेत आणि प्रत्येक त्याचा जो बेस हा कसा आहे, फ्लॅट आहे. बघा, हा पण फ्लॅट आहे आणि हा पण फ्लॅट आहे. रेज द कट हाफ ऑन द फ्लॅट बेस अँड मेजर द हाईट ऑफ इन मिलीमीटर. नंतर तो अशा प्रकारे कागदावर ठेवायचा आणि त्याची हाईट जी आहे ती मिलीमीटरमध्ये मोजायची आहे. दिस इज अवर पोटॅटो हिल. हा आपला एक पोटॅटो हिल आहे. याचं नाव आहे आपण पोटॅटो हिल म्हणून ठेवले आहे. द टेपरिंग साईड ऑफ द पोटॅटो इज द हिल टॉप. आणि हा जो वरचा भाग आहे याला आपण हिल टॉप असे म्हणूया. ड्रॉ 2 सर्कल्स each going round the hill, one near the top and the other close to the base. Keep sufficient distance between the circle. The circle near the top will be smaller. त्यानंतर त्याच्यावर एक 2 सर्कल ड्रॉ करायचे. एक एकदम वर करायचा आणि एक एकदम खाली करायचं. वर म्हणजे टॉप जवळ आणि खाली म्हणजे एक बेस जवळ करायचा आहे. नाऊ द टीचर विल स्लाइस द पोटॅटो ऑन दिस सर्कल. नंतर या लाईनवरून तो पोटॅटो जो आहे तो स्लाइस करायचा आहे. डू नॉट सेपरेट द स्लाइसेस. आणि स्लाइस कसा करायचा की त्याचे 2 पार्ट झाले नाही पाहिजे. इन्सर्ट अ टूथपिक ऑर अ पीस ऑफ पॉइंटेड स्टिक थ्रू द स्लाइस व्हर्टिकली. आणि ते स्लाइस केल्यावर पोटॅटो तसाच राहू द्यायचा आणि त्याच्यावर एक टूथपिक जी आहे ती वरून टाकायची, जेणेकरून ते पोटॅटोचे जे आहे ते जॉईंट राहील. त्याचे जे स्लाइसेस आहेत ते एका जागी राहिले पाहिजे. विदाउट रिमूव्हिंग द टूथपिक, place the sliced potato on the piece of a paper. Moving a pencil along the edge of the lowest slice, draw its outline. It will be nearly circular in shape. नंतर जो हा खालचा पार्ट आहे हा याच्या भोवती जे आहे पेन्सिलने पूर्ण असं फिरून एक सर्कल काढून घ्यायचा. तो जवळपास असा दिसेल. आफ्टर ड्रॉइंग द आउटलाईन पुल द टूथपिक अपवर्ड. नंतर आउटलाईन काढणं झाल्यावर टूथपिक थोडी वर घ्यायची. रिमूव्ह द लोवेस्ट स्लाइस डेलिकेटली अँड कीप इट असाइड. जो खालचा पार्ट होता हा जो एकदम खालचा पार्ट हा स्लाइस केलेला हा काढून टाकला आणि त्याला साईडने ठेवलं. रिपीट द सेम प्रोसिजर फ्रॉम द अदर 2 स्लाइसेस. नंतर त्याच्यानंतर जो स्लाइस आहे त्याची आउटलाईन काढायची. नंतर टूथपिक परत वर घ्यायची. देन हा जो पार्ट आहे हा पण काढून टाकायचा. आता एवढूसा पार्ट राहिला, ह्या पार्टवर पण आउटलाईन काढायची. तर बघा असं चित्र दिसेल तुम्हाला. ऑब्झर्व द फिगर दॅट इज फॉर्म आफ्टर द एक्सरसाइज इट कम्प्लीट. यू विल नोट दॅट यू हॅव ड्रॉन 3 कॉन्सन्ट्रिक सर्कल्स. तुमच्या असं लक्षात येईल की तुम्ही 3 कॉन्सन्ट्रिक सर्कल काढलेले आहे. राईट द हाईट ऑफ द पोटॅटो दॅट यू हॅड मेजर्ड अर्लियर इन द सेंटर ऑफ द इनरमोस्ट सर्कल. याची हाईट मोजायची आहे. मेजर द थिकनेस ऑफ ऑल द स्लाइसेस यू हॅव केप्ट साईड. गिव्ह व्हॉल्यूम 0. गिव्ह व्हॅल्यू 0 टू द आउटर मोस्ट सर्कल. आणि जो बाहेरचा याला 0 व्हॅल्यू द्यायची आहे. हाऊ विल यू गिव्ह द व्हॅल्यू टू द आउटर लाईन or other line? Think about it. Do you think that the thickness of each slice that you have measured can help you? After assigning value to each circle, our sketch of potato hill will be completed. नंतर बघा असं एक चित्र येते. इथे 0 mm आहे, इथे 30 आहे, इथे 60 आहे. असं एक चित्र जवळपास कंप्लीट होईल. थिंक अबाउट इट.
What did we achieve in this activity? We have transferred a three-dimensional object, the potato, into two-dimensional picture. याच्यावरून तुम्ही एक गोष्ट केली आहे. ते थ्री डायमेन्शनल चित्र होतं पोटॅटो, त्याला हाईट, लेंथ, विड्थ तीनही होतं, त्याला तुम्ही टू डायमेन्शनलमध्ये ट्रान्सफर केले आहे. In reality, it is not possible to make the slices of the mountain or any other landform and place them on a paper or on the ground to draw a two-dimensional picture of the landform. For this, mathematical and survey method are applied. You will learn about this method if you study geography as a special subject at a later stage. जर तुम्ही भविष्यात geography एक स्पेशल सब्जेक्ट घेतला तर तुम्ही शिकू शकाल. काय शिकू शकाल? कारण बघा, तुम्ही पोटॅटोचे स्लाइस केले, बट रिअलमध्ये तुम्ही अशा पहाडाचे स्लाइस करू शकत नाही. त्याच्यासाठी काही मॅथमॅटिकल फॉर्म्युला लावून त्याचं चित्र जे आहे ते ड्रॉ केलं जातं. त्यासाठी तुम्हाला जॉग्रफी हे डीपमध्ये शिकावं लागेल असं त्यांचं म्हणणं आहे. अ मॉडेल ऑफ द अर्थ सरफेस, अर्थच्या सरफेसचं एक मॉडेल इथे दिसलेलं आहे. अ मॉडेल ऑन द रिलीफ ऑफ द एरिया इज शो इन फिगर 11.1a गिवन अबाव. ऑब्झर्व इट केअरफुली अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. हे बघा, हे मॅपचं जे चित्र आहे तुम्हाला ऑब्झर्व करायचं आणि खालील क्वेश्चनचे आन्सर द्यायचे आहे. विच लँडफॉर्म डू यू ऑब्झर्व इन द मॉडेल. या मॉडेलमध्ये तुम्हाला कोणता लँडफॉर्म दिसतोय? बघा, दरी आहे, पहाड आहे, पठार आहे, नदी आहे. हा लँडफॉर्म तुम्हाला असा दिसतो आहे. विच कलर हॅव बीन यूज ऑन देम. ऑब्झर्व द मॅप गिवन इन फिगर 11.1b अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. आता 11.1b बघायचं आहे आणि खालील क्वेश्चनचे आन्सर द्यायचे आहे. तर बघा, नदी जे आहे ते ब्ल्यू कलरने दिलेला आहे, जे गाव आहे ते रेड कलरने दिलेलं आहे. तर क्वेश्चन बघूया. व्हॉट ऑल डू यू सी इन द मॅप. तुम्ही मॅपमध्ये काय काय बघता? तर बघा, काय काय बघत आहे आपण. अल्टिट्यूड ऑफ लँडफॉर्म्स बघत आहे. इथे अल्टिट्यूड दाखवलं आहे लँडफॉर्म्सचं. स्लोप दिसतो आहे. बघा, हे अल्टिट्यूड आहे, हा स्लोप आहे. आणि स्प्रेड दिसतो आहे. लँडफॉर्म कुठून कुठपर्यंत पसरला हे दिसतंय. बघा, हे अल्टिट्यूड म्हणजे वरचं टोक दिसत आहे, अल्टिट्यूड आहे. हा बाजूला स्लोप दिसत आहे आणि हा लँडफॉर्मचा स्प्रेड किती आहे, कुठून कुठपर्यंत हा लँडफॉर्म पसरला आहे. बघा, हा इथून इथपर्यंत आहे, इथून इथपर्यंत आहे, असा त्याचा पसरला कुठपर्यंत ते दिसते आहे. व्हॉट इज द जनरल डायरेक्शन ऑफ द रेंजेस शो इन द ऑन द मॅप. कोणती डायरेक्शन दाखवलेली आहे इथे हे विचारलेलं आहे. म्हणजे डायरेक्शन दिसते का तुम्हाला? तर बघा, इथे नॉर्थ इकडे गेलेली आहे, साऊथ इकडे आहे, ईस्ट वेस्ट, अशा डायरेक्शन इथे दाखवलेली आहे. इथली कोणती डायरेक्शन आहे तुम्हाला बघायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. टुवर्ड विच डायरेक्शन इज द फ्लॅट लँड लोकेटेड इन द मॅप. फ्लॅट लँड जे आहे, हा बघा, ही फ्लॅट लँड आहे, ही कोणत्या डायरेक्शनने लोकेटेड आहे? तर बघा, इकडे नॉर्थ आहे, इकडे साऊथ आहे. तर इकडची नॉर्थ झाल्यावर ही कोणती डायरेक्शन झाली? साऊथ. तर लँडफॉर्म कुठे आहे? फ्लॅट लँडफॉर्म साऊथ डायरेक्शनला दिसतो आहे. तर अशाच प्रकारे या क्वेश्चनचे आन्सर जे आहे तुम्हाला शोधायचे आहे आणि लिहायचे आहे. तर आजचं तुमचं असाइनमेंट आहे. पॅरेंट्स ॲपवर तुम्ही या क्वेश्चन्सचे आन्सर मला आजच्या आज पाठवायचे आहे. Geographical explanation. While studying different landforms on the surface of the earth, one had to take into consideration various facets of landform like altitude, relief, slope, direction of slope and the drainage. For these maps prepared using particular method are used. जेव्हा आपण वेगवेगळे मॅप तयार करतो, वेगवेगळ्या लँडफॉर्मनुसार त्याचा खूप साऱ्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागते. जे अल्टिट्यूड किती आहे, रिलीफ किती आहे, स्लोप कुठे आहे, स्लोपची डायरेक्शन कुठे जाते आहे, पाण्याचा ड्रेनेज कुठे होत आहे, हे सगळ्या गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. दिस आर नोन ॲज काउंटर मॅप्स, आणि यालाच काय म्हणतो आपण? काउंटर मॅप्स असे म्हणतो. दिस मॅप हेल्प अस टू अंडरस्टँड द अबोव कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द लँडफॉर्म. आणि या मॅपमध्ये आपल्याला वरील कॅरेक्टरिस्टिक्स जे आहे ते बघायला मिळते. दिस मॅप्स आर द इमेन्स यूज ऑफ mountaineers, trekkers, soldier, defense officer, etc. These maps prove to be great use in the planning for a region 2. आणि या मॅपचा उपयोग कोणाला सगळ्यात जास्त होतो? बघा, माउंटेनियर जे पहाड चढतात, ट्रेकिंग करतात, आपले जे सैनिक आहे, डिफेन्स सिस्टीम आहे, डिफेन्स ऑफिसर्स आहे, यांना याचा फायदा सर्वात जास्त होतो. अ मॉडेल ऑफ अ कार्रा रिव्हर बेसिन
ससवाड. इथे एक कार्रा रिव्हर बेसिनचं मॉडेल दाखवलेलं आहे. मॅप ऑफ कार्रा रिव्हर बेसिन ससवाड. आणि हे मॅप आहे, हे मॉडेल आहे आणि हा मॅप आहे. A 3D model is given in the figure 11.3a. The northeast part of the model shows the basin of a river Mula Mutha. To its south in the Katraj Devghat range extending from the west to the east. Beyond that, some portion of the Karra basin is seen. Observe this model and the map 11.3b. 11.3b given below and answer the following question. हा मॅप ऑब्झर्व करायचा आणि या क्वेश्चनचे आन्सर द्यायचे आहे. इन विच डायरेक्शन डज द फोर्ट पुरंदर लाय. तर इथे बघा फोर्ट पुरंदर दाखवलेला आहे. हा कोणत्या डायरेक्शनने आहे बघायचा आहे. कोणत्या डायरेक्शनने आहे? साऊथ डायरेक्शनने. ओके, बघा इथे खाली नॉर्थ आहे ना, नॉर्थ इथे आहे, साऊथ आहे. तर इथे नॉर्थ आहे, पुरंदर कुठे आहे? साऊथ डायरेक्शनने आहे. व्हॉट इज द डायरेक्शन ऑफ द फ्लो ऑफ द रिव्हर कार्रा. कार्रा नदी जी आहे ती बघा, कार्रा नदीचा फ्लोची डायरेक्शन कुठे आहे? इथे बघा, इथे ॲरो दाखवलेला आहे. कुठून? वेस्टकडून ईस्टकडे ही नदी वाहते आहे. वेस्ट साईडकडून ईस्ट साईडकडे ही नदी वाहते आहे. इन विच पार्ट आर द हिल्स रेंजेस नॉट ऑब्झर्व. असा कोणता पार्ट आहे हिल रेंज ऑब्झर्व करता येत नाही? ईस्टर्न जो पार्ट आहे, कोणता पार्ट आहे? ईस्ट पार्ट. ईस्ट पार्टला आपण बघतोय की तिथे हिल दिसत नाही आहे. हा जो ईस्ट पार्ट आहे इथे तुम्हाला हिल दिसते आहे का? नाही. विच पार्ट ऑफ द मॅप इज नॉट सी इन द मॉडेल? वाय? याच्यात काय नाही दिसत तुम्हाला? याच्या जे अल्टिट्यूड आहे पहाडांचं हे आपल्याला याच्यामध्ये दिसत नाही आहे. इन विच डायरेक्शन डज द अल्टिट्यूड ऑफ कात्रज देवीघाट रेंजेस डिक्रीजेस. कुठे आहे रेंजेस? पहाडाची रेंज कुठून कुठे कमी होत आहे? वेस्टकडून ईस्टकडे जी आहे ती पहाडाची रेंज जी आहे ती कमी कमी होत आहे. आणि लास्ट क्वेश्चन बघा, इन विच डायरेक्शन आर हायर हिल रेंजेस लोकेटेड. हायर रेंज कुठे आहे? म्हणजे उंच उंच पहाड कोणत्या डायरेक्शन दिसत आहे तुम्हाला? बघा बघा इथे दाखवलेलं आहे. कुठे दिसत आहे? 760 650 हे हाय अल्टिट्यूड दाखवलं आहे. आणि इथे बघा 550 600 याच्यावरून इथचं अल्टिट्यूड जास्त, त्यामुळे साऊथ साईडला जे आहे हे हायर अल्टिट्यूड दाखवलेलं आहे. While finding answer of these questions, you will become familiar with the contour line and you will be able to identify major landforms shown by the contour lines. Find the altitude of your place above mean sea level in meter. You have to draw contour lines from mean sea level to your place. The interval of the contour should not be more than 50 meter. Determine how many lines you will draw for this. Friends, consider you have gone for mountaineering. तुम्ही जर पहाड चढायला गेले, माउंटेनवर चढायला गेले, यू हॅव टू कॉन्कर द पीक ऑफ द हिल. आणि तुम्हाला पीक ऑफ द हिलवर एवर जायचं आहे. ए मॅप ऑफ द हिल इज गिवन. स्टडिंग द काउंटर लाईन इन द मॅप, फाइंड द साइड ऑफ विच यू विल रिच द पीक सेफ्टी अँड इझिली. मार्क युअर पाथ ऑन द मॅप विथ पेन्सिल. तर बघा एक पहाडाचं चित्र आहे, तुम्हाला या पीकवर पोचायचं आहे. तर मला सांगा तुम्हाला कोणत्या डायरेक्शनने इथे पोचायला सगळ्यात सोपी जाईल हे तुम्हाला शोधायचं आहे. इकडून जाल, इथून जाल, इथून जाल, नॉर्थमधून जाणे तुम्हाला शोधायचं आहे. आणि याचं कारण काय आहे हे पण सांगायचं आहे. ऑलवेज रिमेंबर, काउंटर लाईन जॉईन प्लेसेस विथ द सेम अल्टिट्यूड ऑन अ मॅप, देअरफॉर जनरली दे डू नॉट क्रॉस इच अदर. काउंटर लाईन जे आहे सेम अल्टिट्यूडवरच आपण आखतो, त्यामुळे जनरली एकमेकांना या क्रॉस करत नाही. So, according to the government decision, तुमचा 40% सिलेबस हा सेकंड टर्मला राहणार होता. सो नॅचरल रिजन, सॉइल्स, ह्युमन सेटलमेंट्स आणि काउंटर मॅप्स हे 4 लेसन तुम्हाला सेकंड टर्मला राहील. टिल देन स्टे होम, स्टे सेफ.